पीठ चांगलं भाजल्यामुळे छान फुलले. मिक्सरमधून काढून घेतल्यामुळे पिठी साखर छान मिक्स झाली. लाडू वळता वेळेस पीठ अजिबात हाताला चिकटत नाहीये. पिठाला कलर खूप छान आलाय आणि लाडूही खूप चांगले वळतायत. याप्रमाणेच आपण मुगाच्या डाळीचे देखील लाडू बनवू शकतो. 4-5 लाडू बनवून घेतलेत. आता साच्याने शेप देऊयात. हे साचे आपल्याला भांड्याच्या दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये अगदी सहज मिळतात. लाडू वळता वेळेस कधी कधी बारीक मोठा होतो, कधी त्याचा शेप व्यवस्थित होत नाही. तेव्हा असे साचे वापरून आपण आपल्या आवडीनुसार शेप देऊ शकतो. आपण बेसन बर्फी बनवता वेळेस असेच शेप देऊन बर्फी बनवली तर लहान मुले अगदी आवडीने खातील. याप्रमाणेच आपण बाकीचे शेप बनवून घेऊयात. रव्याचे, बुंदीचे तसेच इतर कोणतेही लाडू बनवता वेळेस थोडे क्रिएटिव्ह म्हणून असे शेप आपण देऊ शकतो. राहिलेल्या पिठाचे असेच लाडू आणि शेप बनवून घ्यायचे. बेसनचे लाडू 10 ते 15 दिवस उत्तम टिकतात. लाडू खूप छान झालेत. बेसन व साखर चांगली मिक्स झाल्यामुळे लाडू छान लुसलुशीत झालेत. लाडू तोडता वेळेस तुम्हाला दिसलंच असेल की लाडू किती छान रवाळ आणि खुसखुशीत झालेत.